हॅलो गाईज. तर आज मला पावभाजी खायची खूप इच्छा आहे आणि म्हणून मी पावभाजी ट्राय करते फर्स्ट टाईम. तर बघूयात मला जमते की नाही आणि मी कशी बनवणार आहे. ठीक आहे. तर टोप ठेवलं आहे आणि टोपामध्ये थोडंसं मम्मीने मला तेल टाकून दिलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी बटर टाकते आहे आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. ठीक आहे. ओलं एक आहे. हो, अमूल बटर बटर बटर. बटर टाकून झालेलं आहे. ओके. आता आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. येस. आता हे थोडं मी पकड. मिक्स 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 करून घ्यायचं हे. ॲक्च्युली मला पावभाजी आवडते आणि ती बनवता पण आली पाहिजे ना. बाबू, फ्लेवर घ्यायला लागेल ती वास. आता का टाकायचं आहे बारीक कापलेला कांदा आणि हे पण आय थिंक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. शिजू दे, थोडं शिजू दे. ओके. कांदा ऑलमोस्ट ओ बाई रेडी होत आला आहे. ओला ओला झाला आहे. आता मला ना काहीही बनवताना ना त्याचा वास घ्यायला आवडतं आणि त्याचं वासावरून समजतं ना त्याचा फ्लेवर उतरला आहे की नाही, म्हणून मला वास घ्यायला आवडतं. असंच वास घ्यायला गेलं आणि काही तोंडावर उडलं ना तर वांदेच होतील माझे. आता टाकते टोमॅटो. टोमॅटो पण मस्त शिजवून घ्यायला लागेल. आता हे सगळं मिक्स होऊ दे. तोपर्यंत ना मी सगळे मसाले बघून घेते. मीठ मसाले सगळे टाकावे लागतील ना, ते काढून घेते. ठीक आहे. 27 पेपर्यंत आहे ही आमचूर पावडर.
आमचूर पावडर थोडीशी लागेल, मसाल्याचा डब्बा लागेल, हा मसाल्याचा डब्बा, अजून एव्हरेस्ट पावभाजी मसाला लागेल, ओके, मीठ लागेल. मला सगळं माहिती आहे काय काय लागेल, पण मला कशाचाच अंदाज नाही, मिठाचा पण अंदाज नाही. ॲक्च्युली मी जर भाज्या कापल्या असतील एकदम बारीक कापणार होती, पण ॲक्च्युली भाजी पण मम्मीच करणार होती, पण मीच बनवते आहे. तर चलो, शिमला मिरची पण मी टाकून घेतली आहे. हे पण मस्त प्रॉपर आपण शिजवून घेऊयात. पावभाजी मसाला, आमचूर पावडर, वास वास वास, शिजू दे जरा, शिजू दे मस्तपैकी. मम्मी मीठ मसाला किती टाकायचा सांगणार आहेस का? ठीक आहे चालेल. ओके, तर मला आय नो कशाचाच अंदाज नाही आहे, पण मी टाकते आता मीठ. एक चमचा मीठ टाकूयात. ठीक आहे, बिघडली तरी मलाच खायला लागणार आहे, चांगली झाली तरी मलाच खायला लागणार आहे. हळद टाकूयात. आय थिंक हा कुठला मसाला आहे मला पण नाही माहिती, गरम मसाला असेल तो टाकूयात. आणि हा कुठला तरी मसाला आहे तो पण थोडा टाकूयात. हा पावभाजी मसाला आहे तो 1 चमचा टाकते. 2 चमचे टाकते. आमचूर पावडर आहे ती काहीतरी टाकायची असते, थोडीशी टाकली आणि जरा मिक्स करून घेऊयात. आता सगळे उकडलेल्या भाज्या टाकून घ्याव्या लागणार त्याला, कारण की भाजी आता बुराला लागायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तर हे आहे बटाटा, फ्लॉवर आणि गाजर. उकडून घेतलंय. उकडताना मीठ टाकलंय का त्याच्यात? उकडताना मीठ टाकलं त्याच्यात? मी 1 चमचा मीठ टाकलंय. म्हणून मी तुला बोललेली मला जरा सांग कसं बनवायचं, काय बनवायचं, पण नाही, तूच बोलली तुझ्याकडे रेसिपी आहे ते बघून टाक, म्हणून मी रेसिपीमध्ये 1 चमचा मीठ टाकलं होतं ते टाकलं, आणि मी भाजीत पण मीठ टाकलंय.
म्हणून मी कधीपासून तुला बोलत होते की प्लीज ये आणि मला सांग. बटाटे धुवून घेऊ का मग आता? ह्याच्यात पण मीठ येतं. नको टाकते. शिकायला बघतोय तर चला खारट पावभाजी. काय बोलणार आपण पण. इच्छा झालती आज पावभाजी खायची म्हणून बनवायला घेतलंय. ते माझ्याच अंगी पडणार आहे असं वाटतंय आज मला. हे असंच सील करतात ना. झालं काय? होतंय. तर तुमच्याकडे बर्नर असेल तर ऑब्वियस बर्नरमध्ये टाका. तर हे अशा प्रकारे सील केलेलं आहे आपण. झालंय का? नाही झाले. नसेल झालं तरी डोंट वरी. असं क्लिप लावून घ्यायचं. एवढं पण चटके बसून घेईल. ठीक आहे. मीठ एक्स्ट्रा झालंय वाटतं. बघूयात टेस्ट केल्यावर समजेल. जर तुम्हाला भाजीला कलर वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही कलर टाकू शकता. कलरचा मसाला भेटतो तो टाकू शकता. बीट टाकू शकता. मम्मीने थोडंसं त्यात गाजर टाकले ते पण कलरसाठी. आय नो. आणि मला एवढ्या कलर्सची काही मतलब नाही. मला फक्त टेस्टची मतलब आहे की खायला टेस्टी लागलं पाहिजे. बाकी काय नाही. ठीक आहे. आता बघू. शिजवून घेऊ. भाजी फोडावी पण लागणार आहे. तर ही भाजी फोडून घेते कारण की सगळं तर ऑलरेडी शिजलेलं आहेच. जर भाजी चांगली झाली, टेस्टी झाली तर मग नेक्स्ट रेसिपी बनवायला मजा येते. कारण की ऑब्वियस माझं खूप काम पेंडिंग आहे खाली. ते सोडून जर मी हे बनवते तर ते चांगलं झालंच पाहिजे. नाहीतर मग चांगलं नाही झाले तर मग त्याच्यात इंटरेस्ट पण नाही राहत की मग ॲटलिस्ट म्हणजे आपल्याला येते तेच आपण करावं. फॉर एक्झाम्पल बिझनेस आणि केक. तर बघूयात आता ही कशी होते. जर ही भाजी चांगली झाली तर पुढे रेसिपीज वगैरे काहीतरी असं कंटेंट येईल कुकिंगचा. नाही तर मग मी खालीच बरी. ओके. तर आय थिंक याच्यात पाणी ओतावं लागणार आहे. पाणी किती ओतायचं काय मला काहीच अंदाज नाही आहे. हे गरम पाणीच ओतावं लागतं असं वाटतंय मला. ओके. तर आता काय मम्मीने रिपेअर काहीतरी केलं आहे एवढं मला माहिती आहे पावभाजीमध्ये.
मी फक्त आता टेस्ट करणार आहे आणि व्हिडिओ कंप्लीट करणार आहे. नाही असं नाही खाऊ शकत. येस, मीठ मसाला तुम्ही तुमच्या प्रकारे तुमच्या टेस्टनुसार ॲडजस्ट करू शकता. आणि येस, ही आता पावभाजी ऑलमोस्ट पूर्ण शिजली पण आहे आणि झाली पण आहे. आता ही थोड्या वेळात मस्त प्लेटमध्ये वगैरे सर्व करून झाली की मग तुम्हाला दाखवलं, ठीक आहे. आणि येस, व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि येस, ऑब्वियस मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे पावभाजी, तर जर चांगली झाली तर अशा व्हिडिओज येतील. नाहीतर तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. कांदा बारीक कापून घेतले, लिंबू कापले, पाव गरम करून घेते. मस्त पाव गरम गरम. इथे मी माझीच प्लेट रेडी करते. मस्त कांदा टाकून घ्यायचा. कांदा काढून घेतला आणि मस्त त्याच्यावर लिंबू पिळून घेते. ओके, तर टेस्ट आहे ना जशी बाहेर मिळते तशीच झाली आहे. मम्मी जी टेस्टी बनवते ना, एक नंबर माझी मम्मी बनवते पावभाजी, तशी टेस्ट नाही आहे. पण येस, मी शिकते आणि मी फर्स्ट टाईम ट्राय केली आहे आणि चांगली झाली. असं नाही की वाईट झाली आहे, चांगलीच झाली आहे. पण बेस्ट पावभाजी मम्मी बनवते. आणि असंच मी शिकायचं ट्राय करते नवीन नवीन रेसिपी, कारण की कुकिंगचा आणि माझा काहीच संबंध नाही आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी काही जास्त कुकिंगमध्ये टाईम देतच नाही. माझा सगळा टाईम बिझनेसमध्येच असतं. सो जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी हे काहीतरी ट्राय करत असते. म्हणून शिकेल, हळूहळू शिकायचं ट्राय करेल. आणि बस आज एवढंच बोलणार आहे. तर व्हिडिओ कशी वाटली मला लगेच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं मी कधी कुकिंग प्रॉपर शिकेल हे पण जरा तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा, ठीक आहे. बाय बाय.